हे आपलं हरभऱ्याचं वावर आणि या ठिकाणी जी जागा दिसते समोर कोरडी कोणती जागा? ही जागा. या ठिकाणी मका टाकलेली आहे गुरांसाठी. त्याच्या ही पूर्ण हरभरा झाल्यानंतर ही बखारीवाली पट्टी कपाशीची आहे. ह्या बखारी कपाशीची डॉक्टर ब्रँड ही कपाशी आहे आणि कपाशीच्याच खालच्या वराने मका आहे. आता आपण थोड्या वेळात मकाकडे जाणार आहोत. मका ही खूप चांगल्या प्रकारची आहे. आणि विशेष म्हणजे एका झाडाला 3 ते 4 कणस आहेत. ठीक, आपण आता मकाकडे जाऊया. मक्काला भेट देण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की ही या ठिकाणी कराड आणि मेथी हे त्याच मक्काच्याच एका वावरामध्ये करडीचं आणि मेथीचं पीक आहे. या ठिकाणी हे दिसते तुम्हाला, हे जे आहे तर मेथी आहे. मेथी बघा किती छान आलेली आहे. तिला तर छोटे छोटे फुलं लागत आहे. हा जो प्रकार आहे या ठिकाणी हे फुल आहे आणि ह्या फुलालाच पुढे चालून जे इथं बी येतं, ज्याप्रमाणे आपण मेथीचे लाडू वगैरे करू शकतो. ही जी मेथी आपण आहे ही खूप चांगल्या प्रकारचं, खूप एक शरीरासाठी खूप चांगल्या प्रकारची मेथी आहे. हे आपण सहज खाऊ शकतो. जसं की आता मी ही कच्ची सुद्धा खाऊ शकतो. तुम्हाला खाऊन सुद्धा दाखवतो मी. खायला पण एकदम छान लागते. साऱ्या गोष्टी व्यवस्थित आहे. आता तत्पुरती आपण बघूया मक्काकडे. मेथीच्या शेजारी हरभरा आहे आणि आता हरभरा शेजारी मक्का. आपल्याला दिसत असेल, ही जी दिसते ही पूर्ण मक्का आहे. खूप चांगल्या प्रकारची अशी मक्का आहे. आता कमीत कमी 1 महिन्यामध्ये तिचं उत्पन्न हा पूर्णपणे निघाल. आता त्याला छोटे छोटे कणसं पण लागलेले. आपण आता कणसाला भेट देऊया. ही पूर्णतः ही मक्का आहे. आता आपण मक्काच्या मुळापासून एक झाड बघूया. अशी मक्का आहे. आपण बघत असो खूप छान प्रकारची अशी मक्का आहे आणि त्यातल्या त्यात मक्काचं उत्पन्न हे खूप चांगलं असतं. त्याची कणसं पण खायला खूप छान लागतात. खूप चांगल्या प्रकारचं उत्पादन घेतलं जातं. तर या ठिकाणी मक्का म्हणजे मक्काचं एक असं विशिष्ट प्रकार आहे. त्याला पाणी कितीही दिलं तरी काही होत नाही. ते आणखी चांगले, जेवढं जास्त पाणी असलं तेवढे ते आणखी चांगल्या प्रकारे येत असतं. हा जो प्रकार आहे हा आहे मक्काचं उत्पन्न. खूप चांगल्या प्रकारचं आणि खूप चांगल्या प्रकारचं उत्पन्न आहे हे मक्काचं. हा कणूस खायला खूप छान लागतो. आता याचं पोषण होत आहे. आता या ठिकाणी मुळापासून बघितलं तर ह्या झाडाला या ठिकाणी पाणी वगैरे सोडून या ठिकाणी मुळापासून पोषण होत येत आहे. तर पूर्ण पोषणता होत आहे आणि हे पूर्ण पोषण झालं की मक्काचं पूर्णपणे पोषण होऊन ते जाड होतं. आता सध्या मक्का खाण्यासाठी उपयुक्त आहे. आपण कच्ची सुद्धा खाऊ शकतो किंवा याला भाजून सुद्धा खाता येते. तर खूप चांगल्या प्रकारचं हे कणीस आहे. तर आणि हा जो वरचा भाग आहे याला तुरा असे म्हणतात. हा जो तुरा प्रकार आहे, हा तुरा इथून ह्या साईड पासून येतो. हा साईड पासून हा तुरा आला की हे एक याची कांडी आहे. तर ही कांडी आपण अशी मोडून आणि गुरांना सुद्धा खाऊ घालू शकतो. म्हणजे डबल उत्पन्न निघू शकतं. आणि खालचा हा जो भाग आहे तो आपण चारा म्हणून सुद्धा उपयोग करू शकतो. हा जो तुरा आहे आपण हा गुरांना खाऊ घालण्यास खूप चांगला असतो. खूप प्रसन्न वाटते मनाला. चैतन्य असा बहार फुलला आहे. खूप चांगल्या प्रकारचं कणीस हे आपल्याला दिसत आहे. खूप मजा येत आहे. हे मोमो त्याचे हेअर खूप मनाला असं मोहून टाकणारे असे आहे. खूप बरं वाटतं शेतात. त्यातल्या त्यात कणसाचं बघून अति आनंद होतो. खूप छान प्रकारचे कणस आहेत आणि खूप छान प्रकारचं उत्पादन आहे. मित्र, आपण भगवान श्री दत्तात्रयाचा अवतार बघितलाच आहे. ज्याप्रमाणे भगवान श्री दत्तात्रयांना 3 चेहरे होते, त्याचप्रमाणे आपल्या या ठिकाणी भगवंताच्या कृपेने या वनस्पतीला सुद्धा, ह्या मकाला सुद्धा 3 कणस आहेत. बघू शकता आपण हा जो प्रकार आहे हा एकाच झाडाला, हा पहिला कणूस, हा दुसरा कणीस आणि हा जो दिसतो आपल्याला छोटासा हा एक तिसरा कणीस. म्हणजे भगवान दत्तात्रयाच्या अवतारासारखाच हा एक अवतार या वनस्पतीमध्ये पाहायला मिळतो आपल्याला. हा एक छोटासा कणीस बघा आपल्याला दिसत आहे. एका झाडाला 3 कणस आहे. बघू शकता आपण एका झाडाला 3 कणस आहे. हा एक म्हणजे जस्ट लाईक भगवान श्री दत्तात्रयाच्या अवतारासारखा हा एक अवतार आपल्याला इथे सुद्धा बघायला मिळतो. एवढंच नंतर प्रत्येक झाडाला 1 किंवा 2 कणस लागलेलेच आहे. आपण बघू शकतो
ह्या झाडाला सुद्धा 1 आणि 2 म्हणजे प्रत्येकी झाडाला 2-2 कणसं ही लागलेलीच आहे. प्रत्येक झाड आपण बघू शकतो. तर कोणतेही झाड आपल्याला 1 कणस दिसणार नाही. प्रत्येक झाडाला 1 किंवा 2, 1 किंवा 2 असे कणसं आहेत. त्याचप्रमाणे आपण बघितलं असेल दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे पिक्चर, ती वनस्पती ज्याला आपण मोहरी असं म्हणतो. आपण DDLच्या पिक्चरमध्ये बघितला तीच या ठिकाणी ही मोहरीचा प्रकार आहे. अगदी अगदी मन प्रसन्न करून टाकेल असा हा संयम आहे. या कणसाला बघून अगदी एकदम मन प्रसन्न होऊन जातं. हे कणस बघून आणि हे मकाचे बघून पाणी अगदी मन प्रसन्न होऊन जातं. तुम्हाला मी दाखवू इच्छितो काही काही कणसाचा कलर हा लाल प्रकारचा आहे, तर काही हे सोनेरी सोनेरी कलरचा आहे, तर काही पूर्ण व्हाईट आहे. जसं माणसाला सुद्धा माणसाला अशी केस करण्यासाठी हेअर डाय वापरावं लागतो, पण या ठिकाणी नॅचरल निसर्गाची कला अशी आहे. बघा तुम्ही लाल, सोनेरी म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे कणस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर सांगायचं म्हणजे नॅचरल निसर्गामध्ये अशी ताकद आहे की ते खूप काय करू शकतं. विशेष म्हणजे प्रत्येक झाडाला बघू शकतो आपण 2-2 ते 3-3 कणसं आहेत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जसं भगवान दत्तात्रयाला 3 फेस होते, त्याचप्रमाणे एका एका झाडाला 3-3 कणसं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. आपण बघू शकता किती सॉफ्ट आणि मुलायम, किती सॉफ्ट आणि मुलायम आहे. आपण बघितलं खूप छान वाटतं, मऊ मऊ आहे, खूप प्रसन्न वाटतं. आता आपण वळूया या वनस्पतीकडे. हे जे आहे एरंडा, एरंडाचा प्रकार असा आहे एरंडा. त्यानंतर हा शेवग्याच्या शेंगाचा प्रकार. हे जे फुलं दिसतात आपल्याला ही शेवग्याच्या वालाच्या शेंगा, वालाच्या शेंगाचा प्रकार आहे. हे जे फुल आहे ते वालाच्या वनस्पतीचे आहे, खूप छान दिसते.